Hi friends, now start next lecture on the topic vector. लास्ट लेक्चरला आपण व्हेक्टरचे डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, टाइप्स ऑफ व्हेक्टर स्टडी केले होते. ओके, ह्या लेक्चरमध्ये मी बोर्ड एक्झामला जे काही इम्पॉर्टंट थेरम्स आहेत ते काही थेरम्स मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे घेणार आहे. ओके, फर्स्ट थेरम आहे ह्यामध्ये two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exists scalar m and n, at least one of them is non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0. ओके, आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट दिलाय. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार आणि बी बार हे टू नॉन झिरो वेक्टर्स आर कोलिनियर. जर ते कोलिनियर असतील आणि दोन स्केलर एम आणि एन त्यातला ऍटलिस्ट वन इज नॉन झिरो, एक नॉन झिरो पाहिजे. ओके, तर स्टेटमेंट काय प्रूव्ह झालं पाहिजे, एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इज इक्वल टू 0. ओके, मग काल आपण टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये कोलिनियरची डेफिनेशन पाहिली. कोलिनियर वेक्टर मीन्स काय सांगितलं, कोलिनियर ची काल डेफिनेशन आपण स्टडी केली. इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू दी सेम लाईन और अलॉन्ग विथ दी सेम लाईन. दोन वेक्टर कधी पॅरलल असणार आहे, ते त्या लाईनीला काय असतील, पॅरलल असतील किंवा त्याच लाईनीवर ते दोन वेक्टर असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, कोलिनियर बोलतो. हे स्टेटमेंट मध्ये झालं. आणि मॅथमॅटिकली आपण दोन वेक्टर ए बार अँड बी बार हे दोन वेक्टर कधी कोलिनियर दाखवतो, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, scalar multiple of another vector. ओके, मॅथमॅटिकली आपली ही काय आहे डेफिनेशन आहे, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. टी हा काय माझा स्केलर आहे, टी काय माझा स्केलर आहे. ओके, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. ओके, आता आपण काय करायचं, आपल्याला इथे काय सांगितलंय, टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत तर हे स्टेटमेंट मला प्रूव्ह करता आलं पाहिजे, एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार इज इक्वल टू 0. ओके, देन कॉन्व्हर्सली ह्या स्टेटमेंट वरून आपल्याला हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत हे दाखवता आलं पाहिजे. ओके, फर्स्टली आपण काय करूया, हे दोन वेक्टर कोलिनियर घेऊया. सोल्युशन, सपोज that A bar and B bar are collinear. फर्स्ट स्टेटमेंट काय करतो, हे दोन कोलिनियर आहेत असं सपोज करतो. ओके, देयर एक्झिस्ट सपोज दॅट A bar and B bar collinear, there exist T is a scalar. T काय घेतला मी, स्केलर घेतला. सच दॅट टी जर स्केलर घेतला तर आपल्याला काय राईट करता येईल डेफिनेशन नुसार, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. ओके, जर आपण ऑलरेडी ए बार आणि बी बार हे कोलिनियर वेक्टर आहेत म्हणत असेल तर ही आपली काय होते, डेफिनेशन सॅटिस्फाय होते. ओके, मीन्स कसं राईट करता येईल, हे टी इंटू बी बार राईट साइडला प्लस आहे, लेफ्ट साइडला आल्यावर मायनस होईल. ए बार मायनस टी इंटू बी बार इज इक्वल टू 0. ओके, देन पहा इथे स्टेटमेंट मध्ये उल्लेख काय केला, देयर एक्झिस्ट स्केलर एम आणि एन. एम आणि एन हे सुद्धा काय आहेत, स्केलर. स्केलर मीन्स एम एन टी के कोणतेही यूज केले जातात किंवा कोणतेही रिअल नंबर यूज केले जातात. ओके, मीन्स पहा इथे ए बारचा कोइफिशियंट नाही मीन्स किती आहे, -1 आणि बी बारचा किती आहे, टी. पहा इथे मी राईट करतो, वेअर ह्या 1 च्या ऐवजी मी एम हा स्केलर वापरू शकतो कारण 1 हा रिअल नंबर आहे आणि स्केलर म्हणजे कोणतेही रिअल नंबर यूज केले जातात. मग 1 च्या ऐवजी मी एम यूज करू शकतो आणि ह्या मायनस टी बारच्या ठिकाणी मी एन यूज करू शकतो. ओके, मीन्स इथे 1 च्या ठिकाणी एम यूज केला, एम ए बार. मायनस टी बार आहे त्याच्याऐवजी मी एन यूज करतोय म्हणलं तर मिडल टर्म प्लस झाली, एन इंटू बी बार इज इक्वल टू 0. पाच स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झाले की नाही. आपण काय घेतलं होतं, फर्स्टली ए बार आणि बी बार जर कोलिनियर असेल तर मला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं. मग ए बार बी बार मी कोलिनियर घेतलं, माझ्या डेफिनेशनचा यूज केला आणि त्याच्यानंतर मी काय स्टेटमेंट दाखवलं, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0.
ओके, आता कॉन्व्हर्सली दाखवता आलं पाहिजे. कॉन्व्हर्सली हे स्टेटमेंट घेऊन मला काय दाखवता आलं पाहिजे, ए बार आणि बी बार काय आहेत, कोलिनियर आहेत. कॉन्व्हर्सली सपोज दॅट m a bar plus n b bar is equal to 0 where m and n are scalar. हे दोन्ही काय आहेत, स्केलर आहेत. ओके, पहा हे प्लस एन बी बार राईट लावल्यावर काय होईल, मायनस एम ए बार इज इक्वल टू मायनस एन बी बार. ओके, हा m इकडे मल्टिप्लाय राईट आल्यावर डिवाइड होईल. ए बार इज इक्वल टू मायनस n अपॉन m इंटू बी बार. ओके, आता पहा n आणि m हे दोन्ही स्केलरच आहेत. याच्या ठिकाणी नवीन स्केलर पण मी यूज करू शकतो. याच्या ठिकाणी मी नवीन स्केलर यूज केला t, मायनस n अपॉन m च्या ठिकाणी मी नवीन स्केलर काय यूज केला, t, कारण ते दोन्ही पण काय आहे, स्केलर. मीन्स ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. पुन्हा एकदा आपलं स्टेटमेंट कोणतं सॅटिस्फाय झालं, याच्यावर स्टेटमेंट सॅटिस्फाय कोणतं होतंय, कोलिनियरचं होतंय. मग कोलिनियरचं स्टेटमेंट सॅटिस्फाय होत असेल तर ए बार आणि बी बार हे दोन्ही वेक्टर काय असणार आहे, कोलिनियर असणार आहे. Therefore a bar is scalar multiple of b bar. Therefore a bar and b bar are collinear. ओके, मीन्स काय केलं, फर्स्टली दोन्ही वेक्टर कोलिनियर आहेत तर हे स्टेटमेंट प्रूव्ह केलं. कॉन्व्हर्सली हे स्टेटमेंट घेतलं, त्यात m आणि n हे दोन्ही काय आहेत, स्केलर आहेत. प्लस टर्म राईट आल्यावर मायनस झाली, मायनस हा m इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड झाला. मायनस n अपॉन b ही जी काही टर्म आहे याच्या ठिकाणी रिप्लेस काय केला आपण, नवीन स्केलर रिप्लेस केला तो t. मग आपल्याला स्टेटमेंट मिळालं, वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. मग आपली ही डेफिनेशन कशाची आहे, कोलिनियरचे आहे. हे डेफिनेशन सॅटिस्फाय होते, मीन्स ते दोन्ही वेक्टर काय आहेत, कोलिनियर आहेत. अशा पद्धतीने छोटासा थेरम आहे, छोटंसं प्रूफ आहे, पण 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला खूप वेळा काय केलेला आहे, हा थेरम विचारला गेलेला आहे. 3 मार्क्स साठी हा इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्स साठी सुद्धा हा क्वेश्चन विचारण्यात ऍडिशनल एक एक्झाम्पल टाकून सुद्धा 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे हे थेरम महत्वाचा आहे. आणि ह्या थेरम वर सिमिलर काय दिले, दोन करोलरी दिल्या आहेत. करोलरी मध्ये काय सांगितलं बा, इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर. काय उल्लेख आहे, ए बार आणि बी बार हे नॉट कोलिनियर असतील अँड एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0, देन m इज इक्वल टू 0, n इज इक्वल टू 0. जर ते कोलिनियर वेक्टर नसतील तर राईट कसं करायचं, m इज इक्वल टू 0, n इज इक्वल टू 0. पुन्हा सेकंड करोलरी काय सांगितले, इफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर अँड m a bar plus n b bar is equal to p into a bar plus q into b bar, then m is equal to p आणि n is equal to q. ज्यावेळी दोन्ही वेक्टर कोलिनियर नसतील त्यावेळी कोलिनियरची काय कंडिशन, आपल्याला कंडिशन जी काय आहे, m a bar plus n b bar, m is equal to 0, n is equal to 0 आणि सेकंड मध्ये m is equal to p, n is equal to q. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागणार आहे करोलरी, म्हणून मी इथे राईट केलेली आहे. ओके, फर्स्ट थेरम सगळ्यांच्या लक्षात आला. फर्स्ट थेरम खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला बोर्ड एक्झाम साठी महत्वाचा आहे. ओके, सेकंड थेरम स्टडी करायच्या आधी पहा आपल्याला कोप्लेनर वेक्टरचे डेफिनेशन स्टडी करायचे. सेकंड थेरम काय सांगतोय पहा, लेट ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. A vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exists unique scalar t1 t2 such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. Okay, firstly coplanar vector means काय, two vectors are coplanar if they lie in the same plane. If they lie in the same plane or in parallel plane. Okay, two or more vectors. Okay, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर कधी कोप्लेनर असणार आहेत,
इफ दे लाय इन दी सेम प्लेन, ते सगळे वेक्टर काय असतील, एकाच प्लेन मध्ये असतील किंवा काय असतील, पॅरलल प्लेन मधले वेक्टर असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, कोप्लेनर वेक्टर. मीन्स फॉर एक्झाम्पल डायग्राम मध्ये समजून घ्यायचं झालं, हा एक प्लेन आहे, यालाच पॅरलल मी दुसरं प्लेन काढलं. ओके, आणि ह्यांना मी काय केलं, परपेंडिक्युलर हा एक प्लेन काढलं. ओके, फॉर एक्झाम्पल इथं मी वेक्टर ए बार दाखवला, इथं वेक्टर मी बी बार दाखवला, इथे वेक्टर मी सी बार दाखवला, इथे मी डी बार दाखवला. ओके, आता इकडे वेक्टर मी ई बार दाखवला, परपेंडिक्युलर वेक्टर, इथे एफ बार दाखवला. ओके, आता यातले कोणते पॅरलल झाले, पॅरलल झाले मीन्स कोणते वेक्टर कोप्लेनर आहेत. ओके, आता हे एकाच प्लेन मधले दोन्ही वेक्टर आहेत म्हणले मी यांना कोप्लेनर म्हणू शकतो का, तर डेफिनेशन काय, इफ दे लाय इन दी सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये असतील तर त्यांना मी पॅरलल म्हणू शकतो. हे दोन वेक्टर एकाच प्लेन मध्ये, त्यांना मी पॅरलल म्हणू शकतो. हे सुद्धा दोन वेक्टर एकाच प्लेन मध्ये आहेत, मी यांना पॅरलल म्हणू शकतो. ओके, पहा ए बार आणि सी बार हे पॅरलल आहेत का नाहीत, हे पॅरलल असणार आहे, सॉरी हे काय आहेत, कोप्लेनर आहेत का नाहीत, तर हे कोप्लेनर आहेत का, तर हे दोन्ही प्लेन एकमेकाला पॅरलल आहेत. इथे स्टेटमेंट लास्ट काय सांगितले, इन पॅरलल प्लेन. जर पॅरलल प्लेन मधले सुद्धा दोन वेक्टर असतील तर ते काय असणार आहेत, कोप्लेनर असणार. हा वेक्टर दोन्ही काय आहेत, कोप्लेनर आहेत. बी बार डी बार हा पण कोप्लेनर आहे, ए बार डी बार सुद्धा कोप्लेनर आहे, बी बार सी बार सुद्धा कोप्लेनर आहे. मात्र हे जे प्लेन आहे हे परपेंडिक्युलर प्लेन आहे, कारण यातला वेक्टर आणि यातला वेक्टर हे कोप्लेनर असणार नाहीये, किंवा यातला वेक्टर ह्यातला वेक्टर सुद्धा कोप्लेनर असणार नाहीयेत. कोप्लेनर कोणते वेक्टर, एकाच प्लेन मधले वेक्टर असतील तर ते कोप्लेनर वेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल पहा, मी 3 डायमेन्शनल जॉमेट्री ड्रॉ केली. ओके, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस. ओके, मी इथे ए बार वेक्टर घेतला, हा बी बार वेक्टर घेतला, हा इकडे डी बार वेक्टर घेतला मी. ओके, हा इकडे पुन्हा मी ई बार घेतला आणि इकडे मी एफ बार घेतला. ओके, आता सांगा ह्यातले कोणते वेक्टर कोप्लेनर असतील, ए बार बी बार, ई बार डी बार, एफ बार. इथे हा प्लेन आहे ते वायझेड प्लेन आहे, वायझेड प्लेन मध्ये हे दोन वेक्टर आहेत म्हणलं तर हे दोन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत. हे एक्झेड प्लेन मधले दोन वेक्टर आहेत, ई बार आणि डी बार, हे सुद्धा कोप्लेनर आहेत. का, तर का डेफिनेशन काय सांगते, 2 or more vectors are coplanar if they lie in the same plane. हे एकाच प्लेन मध्ये दोन वेक्टर असल्यामुळे हे कोप्लेनर आहेत. ओके, मात्र हा आणि हा वेक्टर हे दोन्ही कोप्लेनर नाहीत. का, तर ए बार हा वायझेड प्लेन मधला आहे आणि ई बार हा एक्झेड प्लेन मधला आहे, किंवा बी बार आणि एफ बार हे सुद्धा कोप्लेनर नाहीत. का, तर हा बी बार हा वायझेड प्लेन मधला वेक्टर आहे आणि एफ बार हा एक्स वाय प्लेन मधला वेक्टर आहे, तर हे दोन्ही कोप्लेनर असू शकत नाहीत. मग कोप्लेनर कधी म्हणायचं, ते दोन्ही काय असतील, एकाच प्लेन मधले वेक्टर असतील तर त्यांना काय म्हणायचं, कोप्लेनर आहेत. दोन डिफरंट प्लेन मधल्या वेक्टरना आपण कोप्लेनर म्हणू शकत नाही. ही डेफिनेशन झाली आपली कोप्लेनर वेक्टरची. ओके, आता आपल्याला थेरम स्टडी करायचा आहे. ओके, आता थेरमच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितले पहा, ए बार अँड बी बार नॉन कोलिनियर वेक्टर्स. नॉन कोलिनियर म्हणले, कोलिनियर म्हणले तर ते कसे असणार, एक तर पॅरलल असणार किंवा एकाच लाईनीवरचे दोन्ही वेक्टर असणार. ओके, इथे नॉन कोलिनियर वेक्टर म्हणले दोन्ही आपल्याला काय घ्यायचे, डिफरंट वेक्टर घ्यायचे. ओके, अ वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. आता इथं स्टेटमेंट मध्ये काय म्हणते, a vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exists unique scalar t1 t2 such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा, जर वेक्टर r bar is coplanar with a bar आणि b bar, r bar हा a bar आणि b bar च्या कोप्लेनर मध्ये आहे. कोप्लेनर म्हणजेच काय, एकाच प्लेन मध्ये आहे. आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करताना एकाच प्लेन मध्ये ड्रॉ करावी लागणार. सोल्यूशन. ओके, हा इकडे मी ए बार वेक्टर घेतो, हा इकडे मी बी बार वेक्टर घेतो.
ओके, आणि हा सेंटर माझा काय आहे ओ. ओ ए बार मी ए बार ने इंडिकेट करतो. ओ ए बार मी कशाने इंडिकेट करतो ए बार ने, आणि ओ बी बार मी कशाने इंडिकेट करतो बी बार ने. ओके, आता हा प्लेन आहे. ओके, मग आपल्याला स्टेटमेंट मध्ये काय म्हणले, आर बार इज को प्लेनर विथ ए बार आणि बी बार. आर बार हा ए बार आणि बी बारच्या को प्लेनर वेक्टर मध्ये आहे, म्हणजेच एकाच प्लेन मध्ये आहे. मग इथे मी दुसरा एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो पी, आणि ओपी बार मी आर बार ने इंडिकेट करतो. ओपी बार कशाने इंडिकेट करतो मी आर बार ने इंडिकेट करतो. मग आता पहा, हे ए बार बी बार आणि आर बार हे एकाच प्लेन मध्ये वेक्टर आहे, म्हणल्यानंतर मला त्यांना काय म्हणता येईल, को प्लेनर म्हणता येईल. ओके, काय करूया, काय हरकत नाही, इथे पी पॉइंट आहे माझा, मी इकडे एक अनादर पॉइंट घेतो, इकडे एक अनादर पॉइंट घेतो आणि हे जॉईन करतो. ओके, ह्या पॉइंटला नाव देऊया आपण पी नाव देतो. ह्या पॉइंटला नाव, सॉरी इकडे पी आहे ऑलरेडी, म्हणल्यानंतर इथे मी नाव देतो एम आणि याला नाव देतो एन. ओके, ए पॉइंटला एम देतो, इकडे बी पॉइंटला एन नाव देतो. ओके, आता पहा, मला स्टेटमेंट जे काय आहे त्या स्टेटमेंट वरनं हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. आर बार हा को प्लेनर विथ ए बार आणि बी बार असेल तर स्टेटमेंट काय प्रूव्ह करायचं आहे, आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. हे स्टेटमेंट मला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आपण स्टेटमेंट नुसार डायग्राम ड्रॉ केली. आर बार इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार, म्हणजेच एका प्लेन मध्ये तिन्ही वेक्टर घेतलेत, ए बार घेतलाय, आर बार घेतलाय, बी बार घेतलाय. ओके, प्रूफ मध्ये सपोज आर बार इज कोप्लेनर विथ R bar is coplanar with A bar and B bar. Then show that R bar is equal to T1 A bar plus T2 B bar, where T1, T2 are scalar. Okay, आपण पहिल्यांदा सपोज काय करतोय, आर बार हा कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार आहे, याच्यावर मला हे शो दॅट करायचं आहे. ओके, आता मी डायग्राम मध्ये काय ड्रॉ केलंय, लेट ओ ए बार इज इक्वल टू ए बार, जे काय स्टेटमेंट्स आहेत ते राईट करूया. ओ ए बार इज इक्वल टू ए बार, ओ बी बार इज इक्वल टू बी बार. ओके, आता काय केलं मी, पीएन आणि कोणता आहे ओएम, हे काय आहे, सॉरी पीएन आणि पीएम हे दोन्ही पॅरलल आहेत. पीएन हा ओए ला पॅरलल आहे आणि पीएम हा कशाला आहे, ओबी ला पॅरलल आहे. ओके, आणि मी हे दोन्ही काय केले, ड्रॉ केलेले आहेत. ड्रॉ पीएन अँड पीएम meeting to the line OB and OA. ओके, आता ऑब्झर्व केलं तर OM आणि OA हे दोन्ही सुद्धा एकाच लाईन वरचे वेक्टर आहेत. ओके, आता कोणती डेफिनेशन सॅटिस्फाय होते इथे, OM अँड OA हे जर एकाच लाईन वरचे वेक्टर असतील तर ते दोन्ही कोलिनियर आहेत. तर कोलिनियरची डेफिनेशन काय सांगते आपले, two vectors are collinear if they are parallel to the same line along with the same line. एक तर ते पॅरलल असतील किंवा ते एक तर ते एकाच लाईन वरचे दोन वेक्टर असतील. मग आता OM आणि OA हे दोन्हीही एकाच लाईन वरचे वेक्टर आहेत, तर ते काय आहेत, कोलिनियर आहेत. त्यामुळे त्या स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं, देअरफॉर OM and OA are collinear. कोलिनियरची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, जर ए बार आणि बी बार हे दोन्ही कोलिनियर असतील तर आपण स्टेटमेंट कसं लिहितो, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार, म्हणजेच वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. ओके, म्हणजेच वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर म्हटलं तर मी कसं लिहिणार, OM बार इज इक्वल टू T1 इंटू OA बार. ओके, आता मग OA बारच्या ऐवजी मी यूज काय करणार, ए बार मीन्स T1 इंटू ए बार. ओके, देन इथे वेअर T1
is a scalar. T1 is a scalar. ओके मीन्स काय लिहिलं T1 A bar OM bar is equal to T1 A bar. ओके देन बघा आता पुन्हा ऑब्झर्व केलं सर तर ON आणि B bar हे दोन्ही सुद्धा कशावरचे आहेत, एकाच प्लेन वरचे वेक्टर आहे, एकाच लाईन वरचे वेक्टर आहेत म्हणलं तर हे सुद्धा काय आहेत, कोलिनियर आहेत. पुन्हा स्टेटमेंट लिहूया ON and OB, ON and OB bar, ON and OB are collinear. Then collinear. Okay. Then ON bar is equal to T1 into OB bar. Okay. OB bar means अपना B bar. Okay. Where T2 is scalar. T2 हा आपण काय करतोय स्केलर म्हणून यूज करतोय. ओके T2 हा स्केलर मध्ये म्हणून यूज केला तेव्हा हे स्टेटमेंट काय आलं T1 A bar, हे स्टेटमेंट काय आलं T2 B bar. ओके आता आपण ऑब्झर्व केलं तर ONPM हा काय तयार होतोय माझा पॅरेललोग्राम तयार होतोय. मग बाय युजिंग पॅरेललोग्राम लॉ आपण काय स्टेटमेंट लिहिता येईल, बाय कोणता स्टेटमेंट लिहितो ONPM, ONPM is a parallelogram. Okay, by using parallelogram law, ओके पॅरेललोग्राम लॉ आपला काय सांगतो, काल आपण दोन्ही स्टेटमेंट पाहिले, ट्रायंगल लॉ पाहिलाय, पॅरेललोग्राम लॉ पाहिलाय. ट्रायंगल लॉ आपण काय सांगितलंय की टू साइडची ऍडिशन ही थर्ड साइड असते. ओके आणि पॅरेललोग्राम लॉ काय सांगतो, डायगोनल जो आहे त्या डायगोनलच्या ऍडजसेंट बाजूंचे ऍडिशन म्हणजेच डायगोनल असतो. ओके आता डायगोनल आपला इथे काय आहे आर बार. ओके डायगोनल मीन्स काय ऍडजसेंट बाजूंचे ऍडिशन मीन्स डायगोनल. ऍडजसेंट बाजू कोणत्या आहेत T1 A bar प्लस T2 B bar. Therefore R bar is equal to इथे राईट कसं करता येईल OM प्लस ON. R bar is equal to OM bar प्लस ON bar. ओके आता OM bar मी काय काढला इथे T1 A bar, ON bar मी इथे काय काढलाय T2 B bar. मीन्स R bar is equal to स्टेटमेंट जे काय आपल्याला इथे थेरम मध्ये दिलं होतं प्रूव्ह करण्यासाठी T1 A bar प्लस T2 B bar हे स्टेटमेंट इथे काय झालंय प्रूव्ह झालेलं आहे. R bar is equal to T1 A bar प्लस T2 B bar. इथे कशाचा यूज केला मी पॅरेललोग्राम लॉचा काय केला यूज केला. काय काय केलं आपण सुरुवातीला R bar कोप्लेनर विथ A bar B bar डायग्राम मध्ये दाखवलं. ओके डायग्राम मध्ये दाखवल्यानंतर OA bar मीन्स माझा A bar राईट केला, OB bar मीन्स B bar मी राईट केला. ओके मी काय केलं हा P पासून जी काय OA लाईन आहे हितपर्यंत लाईन ड्रॉ केली, इकडून इकडे लाईन ड्रॉ केली, ही पॅरलल ह्या लाईनला, ही पॅरलल ह्या लाईनला मी ड्रॉ करून घेतली. ओके आता OM आणि OA हे एकाच लाईन वरचे वेक्टर आहेत मीन्स ते काय आहेत कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत तर OM इज इक्वल टू कसं राईट करता येईल T1 A bar. ओके आणि ON आणि OB हे सुद्धा काय आहेत एकाच लाईन वरचे आहेत म्हणजेच कोलिनियर आहेत. म्हटल्यानंतर हे दोन्ही सुद्धा कोलिनियर आहेत म्हटल्यानंतर कसे राईट करता येईल ON into T2 into OB bar. म्हणजे जो काय स्केलर इथं T1 यूज करत होतो तिथे मी T1 आणि काय यूज केला T2 स्केलर यूज केला. ओके देन डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात काय ते ONPM हे तिन्ही काय आहेत सॉरी ONPM हा माझा काय आहे पॅरेललोग्राम लॉ, पॅरेललोग्राम आहे. बाय युजिंग पॅरेललोग्राम लॉ मला हे स्टेटमेंट काय होते प्रूव्ह होते. ओके कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं आपल्याला. कॉन्व्हर्सली ई पार्ट मध्ये R bar इज इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar. Then show that R bar A bar B bar are coplanar. ओके R bar A bar B bar are coplanar. ओके आपल्याला माहिती आहे A bar आणि B bar हे दोन्ही वेक्टर काय आहेत कोप्लेनर आहेत. मग A bar आणि B bar हा कोप्लेनर असेल
तर मला राईट कसं करता येईल, T1 A बार आणि T2 B बार हे सुद्धा काय आहेत, कोप्लेनर आहेत. स्टेटमेंट मध्ये कॉन्व्हर्सली काय लिहायचं, ऍज A बार B बार आर कोप्लेनर देन T1A बार T2B बार हे सुद्धा काय आहेत, कोप्लेनर आहेत. ओके, मग T1A बार T2B बार हे सर कोप्लेनर असेल तर T1A बार प्लस T2B बार A बार B बार हे सुद्धा काय असतील, कोप्लेनर असतील. ओके, असं कॉन्व्हर्सली सुद्धा मला प्रूव्ह करता आलं पाहिजे की आर बार कोप्लेनर विथ A बार B बार असेल तर हे स्टेटमेंट आपलं प्रूव्ह होतंय. तर ह्या स्टेटमेंट वरून सुद्धा मला काय दाखवता आलं पाहिजे, हे तिन्ही वेक्टर काय आहेत, कोप्लेनर आहेत. मग T1A बार प्लस T2B बार हा काय आपला आर बार आहे, म्हणजे आर बार A बार B बार आर कोप्लेनर. ओके, अशा पद्धतीने हे प्रूव्ह काय करता आलं पाहिजे, थेरम प्रूव्ह करता आलं पाहिजे. हा थेरम ही बोर्ड एक्झामला 3 मार्क्स साठी काय केला जातो, विचारला जातो. इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, नेक्स्ट थेरम नंबर 3 मध्ये पहा, 3 वेक्टर्स A बार B बार C बार आर कोप्लेनर if and only if there exists a non-zero linear combination x A बार plus y B बार plus z C बार. जर A बार B बार C बार हे तिन्ही वेक्टर काय असतील, कोप्लेनर असतील, तर आपलं स्टेटमेंट काय दाखवायचं आहे, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये x A बार प्लस y B बार प्लस z C बार इज इक्वल टू 0 हे आपल्याला स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्याच्यात लिनियर कॉम्बिनेशन आपल्याला माहिती पाहिजे म्हणून वरती मी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर राईट केलंय. ओके, लिनियर कॉम्बिनेशन मीन्स काय, पहा A1 बार प्लस कॉमा A2 बार A3 बार डॉट 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 AN बार हे सगळे वेक्टर असतील. हे सगळे काय आहेत, वेक्टर्स आहेत. आणि मी इकडे घेतलं T1 T2 T3 हे सगळे स्केलर असतील. हे सगळे काय असतील, स्केलर असतील. देन T1A बार प्लस T2B बार प्लस T1A बार प्लस T1A1 बार प्लस T2A2 बार प्लस T3A3 बार प्लस डॉट 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 TN AN bar. Okay, it is called linear combination. It is called linear combination. Okay, linear combination कशाला बोलायचं, A1 A2 A3 AN हे सगळे काय आहेत, वेक्टर आहेत. T1 T2 T3 TN हे काय आहेत, स्केलर आहेत. वन वेक्टर वन स्केलरचं मल्टिप्लिकेशन हे ऍडिशन मध्ये दाखवते. म्हणजे एक स्केलर एक वेक्टर, एक स्केलर एक वेक्टर, एक स्केलर एक वेक्टर यांचं काय दाखवलं, स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आणि त्या सगळ्या स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण ऍडिशन मध्ये दाखवत असेल, इट इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन दाखवायचं म्हणजेच काय करायचं, एक स्केलर एक वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, एक स्केलर एक वेक्टरचं मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये आपण दाखवलं, इट इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन. मी लास्ट आपण थेरम जो स्टडी केला सेकंड थेरम त्यामध्ये पहा, मी समजा A बार आणि B बार हे दोन्ही काय घेतले, वेक्टर घेतले आणि T1 आणि T2 हे दोन्ही काय घेतले, मी स्केलर घेतले. ओके, देन R बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार म्हणजे वन स्केलर वन वेक्टर वन स्केलर वन वेक्टर यांचं मल्टिप्लिकेशन मी ऍडिशन मध्ये दाखवलं, म्हणजेच याला काय बोलायचं, लिनियर कॉम्बिनेशन. याला काय बोलायचं, लिनियर कॉम्बिनेशन. मग जर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये दाखवण्यात यशस्वी झालं म्हणजेच हे आपलं सेकंड थेरमच्या स्टेटमेंट मध्ये दाखवण्यात यशस्वी झालं, मीन्स याला मला काय म्हणता येईल, आर बार हा काय आहे, कोप्लेनर विथ A बार आणि B बार. जर मला असं स्टेटमेंट प्रूव्ह करता आलं लिनियर कॉम्बिनेशन मध्ये तर मला काय म्हणता येईल, आर बार इज कोप्लेनर विथ A बार आणि B बार. किंवा पहा A बार B बार हे वेक्टर देतील, कसे रिप्लेस केलं जाईल, M आणि N हे स्केलर देतील. ओके, देन C बार इज इक्वल टू MA बार प्लस NB बार असे स्टेटमेंट दिलं जाईल. म्हणजेच पहा
एम आणि एन हे स्केलर आहेत, ए बार बी बार वेक्टर आहेत. मग स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी ऍडिशन मध्ये दाखवलं, म्हणजेच मला हे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये दाखवता आलं. मग लिनियर कॉम्बिनेशन मध्ये दाखवता आलं तर सी बार हा काय आहे, कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात आलंय. ओके, आता आपण थेरम कडे वळूया. ओके, थेरमचं स्टेटमेंट पहा काय सांगते आपल्याला. जर ए बार बी बार सी बार हे काय असतील, कोप्लेनर असतील. ओके, हे तिन्ही पण कोप्लेनर असतील इफ अँड ओनली इफ देयर एक्झिस्ट अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. ओके, सोल्युशन. ओके, मी काय करतो, सपोज ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर. हे तिन्ही वेक्टर काय आहेत, कोप्लेनर आहेत. पहिल्यांदा ओनली इफ पार्ट आपण काय करूया, ओनली इफ पार्ट प्रूव्ह करूया. हा कोणता पार्ट आहे, फर्स्ट पार्ट. ओके, सपोज मध्ये काय करतोय आपण, हे तिन्ही कोप्लेनर आहेत तर हे स्टेटमेंट मी प्रूव्ह करतोय. आणि सेकंड इफ पार्ट मध्ये काय करायचं, हे स्टेटमेंट वरून हे तिन्ही काय आहेत, कोप्लेनर आहेत असं प्रूव्ह करायचं. ओके, मग आता हे पहिल्यांदा मी घेतलं, सपोज हे तिन्ही वेक्टर काय आहेत, कोप्लेनर आहेत. आता फर्स्ट केस मध्ये घेतो पहा, केस नंबर 1 मध्ये. ओके, आता काय करतो, सपोज ए बार बी बार, सपोज एनी टू वेक्टर्स ए बार बी बार एंड सी बार आर कोलिनियर. ओके, से 3 आहेत त्यातले कोणतेही 2 ए बार आणि बी बार घेतो. ए बार आणि काय घेतले, बी बार. सपोज एनी टू वेक्टर्स आर कोलिनियर. दोन्ही वेक्टर काय घेतले मी, ए बार आणि बी बार हे दोन्ही काय घेतले, कोलिनियर घेतले. ओके, आता फर्स्ट स्टेटमेंट मध्ये पहिल्या थेरम मध्ये आपण काय घेतलं होतं, ए बार आणि बी बार हे दोन्ही कोलिनियर असतील. ओके, आणि T1 आणि एम आणि एन काय असेल, स्केलर असेल. ओके, हे दोन्ही काय आहेत, वेक्टर आहेत. ओके, आणि हे दोन्ही वेक्टर कोलिनियर असतील. आपण पहिला थेरम काय सांगितला होता, पहिल्या थेरमचं स्टेटमेंट, ए बार आणि बी बार हे दोन्ही वेक्टर काय असतील, कोलिनियर असतील. एम आणि एन हे स्केलर असतील. तर मी स्टेटमेंट कसं राईट केलं होतं, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलं होतं पहिल्या थेरम मध्ये, की ए बार बी बार हे कोलिनियर आहे, तर एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलं. आता इथे आपण काय म्हणतोय, पहिल्या केस मध्ये सपोज टू वेक्टर्स ए बार आणि बी बार जर कोलिनियर असतील, इथे स्केलर आपण कोणते घेऊया, इथे एम आणि एन स्केलरचा यूज केलाय. आपल्याला प्रूफ मध्ये एक्स आणि वाय चा करायचा आहे, म्हणून मी इथे एक्स आणि वाय यूज करतो. देयर एक्झिस्ट एक्स अँड वाय आर स्केलर्स such that राईट कसं करणार, एम आणि एन ऐवजी इथे काय घेतो आपण, एक्स आणि वाय. मीन्स एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0. मी काय केलं होतं, सपोज टू वेक्टर साठी केलं होतं. ओके, हे टू वेक्टर साठी मला काय मिळालं, एक्स ए बार प्लस वाय बी बार. मग स्टेटमेंट हे टोटल 3 वेक्टर्स साठी आहे. ओके, मग मला कसं राईट करता येईल पहा, एक्स ए बार प्लस वाय बी बार. ओके, ज्यावेळी हे स्टेटमेंट प्रूव्ह केलंय तर इथे स्टेटमेंट मध्ये काय म्हणलंय, ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन नॉन झिरो स्केलर. एक काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. सेकंड झिरो असला तरी चालेल. ओके, मग इथे मी काय करतो, नॉन झिरो एक पाहिजे. मी थर्ड वेक्टर मी 0 घेतला, काय फरक पडणार आहे का, सी बार इज इक्वल टू 0. ओके, मग आता 0 वेक्टर घेतलेला आहे. 0 मीन्स काय झाला, रियल नंबर. मग आपण काय म्हणतो, स्केलर म्हणजेच रियल नंबर. मग रियल नंबर असेल तर त्याच्या ठिकाणी मला कोणताही स्केलर यूज करता येईल. इथे वेअर झेड इज इक्वल टू 0, म्हणजे 0च्याच ऐवजी मला काय यूज करता येईल, झेड चा यूज करता येईल. म्हणजे स्टेटमेंट काय प्रूव्ह झालं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड लिनियर कॉम्बिनेशन. ओके, म्हणजे लक्षात काय आलं, फर्स्ट केस मध्ये मी 2 वेक्टर काय घेतले होते, नॉन कोलिनियर घेतले होते, आणि कोलिनियर वरून मला स्टेटमेंट काय झालंय, प्रूव्ह झालंय. ओके, केस नंबर 2 मध्ये आपण पाहूया.
ओके, केस नंबर 2 मध्ये मी काय घेतो, एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर, नॉन कोलिनियर. ओके, आपण इफ पार्ट मध्ये स्टडी करतोय, ओनली इफ मध्ये पहिली केस केली, ह्यातले दोन वेक्टर काय आहेत, कोलिनियर आहेत. आता काय घेतोय, एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर, दोन्ही वेक्टर काय आहेत, नॉन कोलिनियर आहे. आता आपलं सेकंड थेरमचं स्टेटमेंट पहा, काय सांगितलं, एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर देन आर बार इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार, असं स्टेटमेंट होतं. मग आपले इथे एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर्स आहेत, म्हणजे जर आपले दोन्ही वेक्टर नॉन कोलिनियर असतील, मग ए बार बी बार सी बार मधला मला कसं राईट करता येईल, सी बार इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार. ओके, हे स्टेटमेंट मी कशावरून राईट करतोय, सेकंड थेरम वरून स्टेटमेंट राईट करतोय. सेकंड थेरमचं स्टेटमेंट काय होतं, एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर देन आर बार इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार. मग इथे एनी टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर देन सी बार इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार राईट केलं. मग आपलं सेकंड थेरमचं स्टेटमेंट असं होतं, आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. ओके, तेच मी इथे राईट कसं करू शकतो, आर बार म्हणजे माझा सी बार झाला, सी बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. T1 T2 हे काय होते, स्केलर होते. मी इथं स्केलर यूज कोणते करणार आहे, एक्स आणि वाय, मीन्स एक्स ए बार प्लस वाय बी बार. इथे लिहायचं वेअर एक्स अँड वाय आर स्केलर. ओके, इथे सुद्धा राईट करायचं, वेअर झेड इज इक्वल टू 0 इज स्केलर. हा पण काय आहे, स्केलर. ओके, आता मी काय करता येईल, मला सिंपल आहे, ही प्लस टर्म प्लस सी बार इकडे आल्यावर काय होईल, मायनस सी बार, म्हणजे लेफ्टला राहिलं 0 0, एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार. ओके, आता सी बारचा कोइफिशियंट नाही, मीन्स किती आहे, 1, -1. म्हणजेच ह्या -1 च्या ठिकाणी -1 हा काय आहे, माझा रिअल नंबर आहे. रिअल नंबर म्हणजे स्केलर, स्केलर त्याच्या ठिकाणी नवीन स्केलर यूज करायचा, z इज ए स्केलर. ओके, मीन्स -1 च्या ठिकाणी मी नवीन स्केलर कोणता यूज करतोय, z यूज करतोय. मीन्स काय झालं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0. अगेन स्टेटमेंट माझं काय झालंय, प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजेच काय केलं मी, सेकंड केस मध्ये हे दोन्ही वेक्टर जर नॉन कोलिनियर असतील तर नॉन कोलिनियर आहेत, म्हणजेच थर्ड वेक्टर इज को प्लेनर विथ ए बार अँड बी बार. मग को प्लेनर आहे तर आपले सेकंड थेरम इथे लिहायचं पाहिजे, आपल्याला अंडरस्टँडिंग साठी लिहून ठेवा, बाय थेरम नंबर 2, बाय थेरम नंबर 2. 2 नंबर थेरमच्या स्टेटमेंट वरून आपण हे काय केलं आहे, राईट केलेलं आहे. ओके, मग प्लस सी बार राईटला आल्या मायनस सी बार, -1 च्या ठिकाणी नवीन स्केलर झेड यूज केला. वन्स अगेन आपलं स्टेटमेंट काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. ओके, म्हणजे ओनली ई पार्ट मध्ये मी दोन केस मध्ये एक स्टेटमेंट काय केलंय, प्रूव्ह केलेलं आहे. आता ई पार्ट मध्ये ह्या स्टेटमेंट वरून आपल्याला काय दाखवता आलं पाहिजे, ए बार बी बार सी बार हे काय आहेत, कोप्लेनर आहेत असं दाखवता आलं पाहिजे. ओके, आता मी काय करतो, इफ पार्ट conversely suppose that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0, where x y z are scalar. हे तिन्ही काय आहेत, स्केलर्स आहेत. ओके, आता मला को प्लेनर दाखवायचं आहे. मग को प्लेनरचा आपण 2 नंबर थेरम स्टडी केलाय. को प्लेनर कधी म्हणतोय आपण, को प्लेनरचं स्टेटमेंट आपण काय राईट केलं होतं, इकडे मी राईट करतो पहा, आर बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार.
ओके, म्हणजेच काय आपल्याला हे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आलं तर आर बार हा काय आहे, को प्लेनर विथ ए बार आणि बी बार आहे. T1 आणि T2 हे काय आहेत, माझे स्केलर आहेत. म्हणजे ह्या स्टेटमेंट मध्ये लिहिता आलं तरच आर बार आणि ए बार आणि बी बारला मला को प्लेनर म्हणता येईल. ओके, मग आता मी हे कसं राईट करतो पहा. हे काय करतो, प्लस सी बार झेड सी बार इकडे आहे तसं राईट ठेवतो. ओके, प्लस प्लस एक्स ए बार प्लस वाय बी बार हे दोन्ही टर्म इकडे प्लस आहेत, राईटला आल्यावर मायनस होतील. मायनस एक्स ए बार मायनस वाय बी बार. ओके, हा झेड इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल. सी बार इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन झेड ए बार मायनस वाय अपॉन झेड बी बार. ओके, आता एक्स आणि झेड, वाय आणि झेड हे एक्स वाय झेड हे सगळे काय आहेत, स्केलर आहेत. मग स्केलरच्या ठिकाणी नवीन स्केलर आपल्याला रिप्लेस करता येतील. ओके, मग एक्स अपॉन झेड च्या ठिकाणी मी रिप्लेस काय करतो पहा, वेअर मायनस एक्स अपॉन झेड च्या ठिकाणी मी T1 यूज केला आणि मायनस वाय अपॉन झेड च्या ठिकाणी T2 रिप्लेस केला. आर स्केलर्स, आर स्केलर्स. ओके, मीन्स सी बार इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन झेड च्या ठिकाणी T1 मायनस वाय अपॉन झेड च्या ठिकाणी T2 म्हणजे T1 ए बार प्लस T2 बी बार. ओके, म्हणजेच बघा आपला थेरम नंबर 2 चं स्टेटमेंट सॅटिस्फाय होते का नाही. सी बार इथे आर बार आहे, T1 ए बार प्लस T2 बी बार. म्हणजेच काय लिहिता आलं, सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट करता आला मला. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट करता येत असेल तर सी बार हा काय आहे, coplanar with A bar and B bar. Okay, it is required linear combination. Linear combination. Therefore, C bar is coplanar with A bar and B bar. Therefore, A bar, B bar and C bar are coplanar. ओके, त्यामुळे ए बार बी बार सी बार हे तिन्ही पण काय आहेत, कोप्लेनर व्हेक्टर्स आहेत. ओके, अशा पद्धतीने मला काय करता आलं पाहिजे, थेरमचं प्रूफ राईट करता आलं पाहिजे. थेरमचं प्रूफ पाठ करून तुमच्या लक्षात राहणार नाही, पण थेरमचे स्टेटमेंट्स लक्षात राहिली पाहिजे. फर्स्ट थेरमचं स्टेटमेंट काय सांगतंय, सेकंड थेरमचं स्टेटमेंट काय सांगतंय, थर्ड थेरमचं स्टेटमेंट काय सांगतंय. स्टेटमेंट जर लक्षात राहिले तर हा टॉपिक खूप इझी आहे. कारण स्टेटमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कोणत्या स्टेटमेंटचा कोणत्या थेरममध्ये कुठे यूज करायचा हे आपल्याला पटकन लक्षात येतं. त्यावेळी स्टेटमेंट्स पार्ट पाहिजे. आपल्याला काय सांगितलं होतं, 3 व्हेक्टर कोप्लेनर आहेत, तर मला ते तिन्ही व्हेक्टर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट करून दाखवायचे होते. ओके, मग फर्स्टली मी तिन्ही जे काही व्हेक्टर आहेत ह्यांना कोप्लेनर सपोज केलं. ओके, सपोज केल्यानंतर पहिल्या केसमध्ये त्यातले 2 व्हेक्टर मी काय घेतले, कोलिनियर घेतले. मग कोलिनियर घेतले ते 2 व्हेक्टर, तर पहिल्या थेरमचा यूज करून मी त्यांना काय केलं, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट केलं. ओके, आणि थर्ड थेरमची मी काय, थर्ड व्हेक्टरची ऍडजस्टमेंट केली, मला तिन्ही व्हेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन राईट करता आलं. ओके, मग सेकंड मी केस मध्ये काय केलं, ते दोन्ही व्हेक्टर नॉन कोलिनियर म्हणलं. नॉन कोलिनियर म्हटलं तर उल्लेख कुठे आहे, सेकंड थेरम मध्ये आहे. सेकंड थेरमच्या स्टेटमेंट मध्ये नॉन कोलिनियरचा व्हेक्टर आहे. मग नॉन कोलिनियर असतील तर सी वेक्टर, थर्ड वेक्टर हा काय असतो, कोप्लेनर विथ अदर 2 व्हेक्टर्स असतो. मग ते कोप्लेनर दाखवलं. मग कोप्लेनर दाखवल्या प्लस सी बार, राईट ला मायनस सी बार झाला. मग मायनस 1 च्या ठिकाणी नवीन स्केलर झेड वापरला. अगेन मला लिनियर कॉम्बिनेशन दाखवता आलं. ओके, मग लिनियर कॉम्बिनेशन दाखवण्यात मी यशस्वी झालो. मग आता लगेच कॉन्व्हर्सली पार्ट आला. कॉन्व्हर्सली पार्ट मध्ये लिनियर कॉम्बिनेशन घेतलं. लिनियर कॉम्बिनेशन वरून पुन्हा सी बार इज T1 ए बार प्लस T2 बी बार मध्ये लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे सेकंड थेरम मध्ये दाखवण्यात यशस्वी झालो. सेकंड थेरम मध्ये दाखवण्यात यशस्वी झालो म्हणजे सी बार हा कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. मग कोप्लेनर जर सी बार इज कोप्लेनर विथ ए बार बी बार असेल तर तिन्ही वेक्टर काय असतात, कोप्लेनर असतात. अशा पद्धतीने स्टेटमेंट खूप महत्वाचे आहे. प्रत्येक थेरमचं स्टेटमेंट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, हाही थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झामला 3 मार्क्स साठी हा थेरम विचारला जातो.